कोणी नाही, आता तुझ्याशिवाय दुसरं कोणी नाही. अनेक प्रमाण आपल्याला पाहता येतील महाराज. त्या भगवंताला सांगा, आधार नाही कोणी, मज बाप ना माय, ताते हो दान करा, जाते पंढरपुरा, त्या मज ते धवरी, आख माझा सोयरा, पांगुळ झालो देवा, हात ना पाय, बैसालो दयावरी, सैराट ते जाय, खेटीचा कुंभकाठी, धरणी न पाय, आधार नाही कोणी, मज बाप ना माय, तुझ विन मज कोणी नाही सखा. कळवळून त्याला हाक मारा. वाटुली पाहता सिनले डोळुले, दाविसे पाऊले कैव डोळा. आणि मला तुझा स्वभाव माहिती आहे. आहे कसा? कसा आहे? तुमाय मावले कृपेचे सावले, मावले कृपेचे सावले, तुमाय मावले कृपेचे सावले, माऊली कृपेची सावली, विठ्ठले पाहिली वाट तुझी. भगवंताचा, ज्या भगवंताची तुकोबारा प्रतीक्षा करताय, त्या भगवंताचा स्वभाव तुझे करण्याच्या माध्यमातून सांगितला. तू माय माऊली कृपेची सावली. अनेक अभंग आपल्याला पाहता येतील महाराज. तुकोबारांचा अभंग गाता ज्या वेळेला पाण्यावरती तरंगला जाऊ लागला आणि तो कोरडावरती निघाला, जडी दगडा सहित मया तारी येल्या दैशाला घ्या. आणि असा अभंग गाता ज्या वेळेला तुकोबाने आपल्या हातामध्ये घेतला आणि तुकोबारा रडू लागले महाराज. सगळा समाज म्हणत होता, महाराज का रडताय? अरे ज्या अर्थी अभंग गाता कोरडा आहे, याचा अर्थ 13 दिवस माझा भगवंत या पाण्यामध्ये थांबला आणि माझ्यासारख्या पामराच्या वह्यात त्यानं काय केलं? रक्षण केलं. मी तर वरती होतो, शिळेवरती बसलेलो, मी तर पाण्याच्या बाहेर होतो, पण माझा भगवंत या पाण्यामध्ये 13 दिवस थांबला आणि त्यानं या वह्यांचं रक्षण केलं. तो सर्वसामान्य नाही. त्यावेळेला तुकोबारांच्या मुखातील एक अभंग आहे बरं. चंद्राभूनी शीतळ, पाण्याभूनी पातळ, करोळ प्रेमाचा तू माऊली भुनी मया. माऊली कृपेची सावली, विठ्ठले पाहिली वास तुझे. आणि असा माझा धिक्कार करू नका. काबा मोकलिले कोणा निरविले, कठीण कैसे झाले हृदय तुझे. भगवंत ज्याचा धिक्कार करतो त्याचा स्वीकार करणारा कोणीच नाही महाराज. सर्वांना माहिती आहे. राम नाम
भगवंतानं दगड तरंगू लागले. स्वतः भगवंताने दगड टाकला, तो पाण्यामध्ये तरंगला का महाराज? नाही तरंगला, तो पाण्यामध्ये बुडाला. निस्ता बुडाला नाही, पोत पावतीवरती आली, बुडबुडे आले. आदरणीय रामराजे, तुम्ही आम्हाला पाण्यामध्ये टाकलं, आम्ही सुखरूप तळाशी पोहोचलो महाराज. बुडबुडे वरती आले म्हणजे पोत पावती सुद्धा आली. बरं, पहिला टाकला, दुसरा टाकला, तिसरा टाकला, 10 दगड टाकले म्हणे. आणि भगवंताने विचार केला, हे दगड बुडतात, बरं झालं मी कुणाला बरोबर आणलं नाही. म्हणून पाठीमागं वळून पाहिलं तर पाठीमागं होतेच महाराज. कोण होते? धन्य तुझी राम भक्ती, अरे धन्य तुझी काया, बालपणी गेलासी तू सूर्याला धराया. अरे थर थरली ही धरणी, थर थरले समाना, एक मुखाने बोला बोलते ते हनुमान, एक मुखाने बोला बोलते ते अरे तुला रामाचा वरदान, एक मुखाने बोला बोलते ते हनुमान, एक मुखाने बोला बोलते ते हनुमान. ज्या कोणी कवीने हे गीत निर्माण केलं महाराज, त्यांनी पहिला तुकोबाराचा अभंग वाचला आणि मग त्याला हे काव्य स्फुरलं महाराज. धन्य अंजनीचा सुत, नाव त्याचे हनुमंत. हा अभंग त्यांना भावला आणि मग त्याचा विस्तार त्यांनी केला. अरे अंजनीचा सुता. भगवंताने विचारलं केव्हा आले हो? ते म्हणले पहिल्या दगडाला आलो, पहिल्या दगडाला आलो. आणि मग भगवंताने प्रश्न विचारला, माझ्या नावाला जिथं दगड तरंगताय तिथं मी टाकलेला दगड पाण्यामध्ये का बुडतो? आणि मग हनुमंताने उत्तर दिलं, देवा ज्या दगडावरती तुमचं नाव आहे त्या दगडाला तुमच्या नावाचा आधार आहे, पण तुम्ही ज्याला टाकून दिलं तो दगड निराधार आहे. तुझ्या म्हणून तो नामाचा कोपारा म्हणतात. महिमा, ऐसा नामाचा महिमा, तुझ्या नामाचा तुझ्या महिमा, नामाचा महिमा, तुझं तुझं नकळे नकळे लेख श्यामा. तुका म्हणे आम्हा जन्म गोड यासाठी. मी तो अल्पमतीहीन, काय करू तुमचे गुण, उदकी तारिले पाषाण, हे महिमान नामाचे. असा असताना नाम महिमा. अरे भगवंताने जो दगड टाकला तो दगड निराधार आहे मायबाप. म्हणून तो कोपारा म्हणतात, तुम्ही जर आम्हाला जर सोडलं, काबा मोकलिले कोणा निरविले, कठीण कैसे झाले हृदय तुझे. आणि आता तुमच्या भेटीसाठी तो का म्हणे माझ्या सावल्या माझ्या, तुझं प्रेम द्यावया पांडुरंगा, तुमाय मागोरे प्रेमेचा, विठ्ठले काही दिवस तुझी, हे विठ्ठले पाहिले, विठ्ठले पाहिली वाट तुझी, विठ्ठले पाहिली वाट तुझी. तुमाय मागोरे प्रेमेचा बोले, तुमाय मागोरे प्रेमेचा बोले, प्रेमेचा बोले, प्रेमेचा ज्ञानेश्वर माऊली, नारायण माऊली, तुकाराम शंकर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, नारायण माऊली, ज्ञानेश्वर माऊली, नारायण माऊली. वाटुले पाहता सिनले डोळुले, दाविसे पाऊले कै मोडोळा. तुकोबाराय सांगतात भगवंता, तुमची वाट पाहता 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 माझे डोळे आता सिंधलेले आहेत. त्यांचं ते प्रमाण आहे, झुरोणी पांजरा भूप आहे आता. येई पंढरीनाथा भेटावया,
भागवतातील गोपिकेंचा प्रसंग सर्वांना ज्ञात आहे ना बा. परमार्थामधला परमोच्च भाव जर कोणता असेल तो म्हणजे असारा गोपी भाव आहे. भगवंताच्या दर्शनाची अंतकरणामध्ये असणारी उत्कट लालसा तथा जिज्ञासा तिला काय म्हटलं जातं? गोपी म्हटलं जातं. सगळ्या इंद्रियाच्या माध्यमातून भगवंताच्या भक्तिरसाचं पान करणारी वृत्ती तिला सुद्धा काय म्हटलं जातं? गोपी म्हटलं जातं. त्या जान वेद कवीच्या श्रुती रूपे नोवे मत प्राप्ती त्या परतल्या नेती नेती मद संगती पवेची ना भानुदास एकनाथ. नाथांनी भागवतामध्ये वर्णन केलं महाराज त्या गोपी आणि त्या गोपिकेसाठी जगाच्या नायकाला ज्या वेळेला बासुरी वाजवली सर्वांना माहिती आहे महाराज. आणि अशी बासुरी भगवंताच्या सर्वात जवळ आहे. बरं का जवळ आहे? त्या बासुरीचा काय गुण आहे महाराज? काय गुण आहे? ती बासुरी आतून मोकळी आहे महाराज. ज्याला भगवंताच्या जवळ जायचं त्यानं त्या बासुरीचा काय गुणाचा स्वीकार करा. तिच्यामध्ये कुठल्याही प्रकारची गाठ नाही महाराज. कुठल्याही प्रकारची गाठ नाही. काही माणसं वरून दिसतात पण बरेच जण आतल्या गाठीचे आहे. बरं ज्याला कळेल त्याला कळेल महाराज आहे ना. कुठं कामाची गाठ, कुठं क्रोधाची गाठ, कुठं लोभाची गाठ, कुठं मत्सराची गाठ, कुठं अहंकाराची गाठ. पण महात्म्याच्या ठिकाणी संदेहाच्या सुटल्या गाठी झालो कोटी शीतल. आतून मोकळं व्हा महाराज. दुसरा मुद्दा आहे का? त्या बासुरीला छिद्र आहे. कशासाठी छिद्र आहे? तेरापैकी उपहत्यारापैकी कोणी असं आहे का महाराज ज्याच्याकडून आतापर्यंत पापच घडलेलं नाही? असं कोणी आहे? पाळशीराम बाबा आहे असं? आहे कोणी असं ज्याच्याकडून पापच घडलं नाही? काही पाप असेल, वाचिक पाप असेल, मानसिक पाप असेल, येणं केलं प्रकरण आपल्याकडून काही ना काही पाप त्या ठिकाणी घडलेलं आहे महाराज. घडलंय ना पाप. आणि एखादा जर म्हणेल मी पापच केलं नाही तर मग नवल ठरेल. बरं त्या ठिकाणी नवले आले म्हणून नवल आठवले आहे ना त्या ठिकाणी. मग काय ठरेल? नवल त्या ठिकाणी ठरेल महाराज. अरे ते पाप प्रकट करण्यासाठी काय पाहिजे? छिद्र पाहिजे. आणि त्याच्या पुढे आहे का ती बासुरी बनवत असताना त्या तिथीमध्ये मी नसतो. बरं पंचमी, षष्टमी, सप्तमी, अष्टमी, नवमी, दशमी या मी असणाऱ्या तिथीला जर बासुरी जर बनवली, ती काळी दोनची जर बनवली तर ती त्या स्वरामध्ये वाजत नाही महाराज. म्हणजे मी पणाचा पहिला काय करावा लागतो? ऱ्हास करावा लागतो. मी तू पण जाऊ दे दुरी आणि एकची घोंगडी पांघरू हरी. नको नको मान सोडी अभिमान सांडी मी तू पण तोची सुखी रे. आणि आणखी नाही का ती बासुरी अशी आहे. भगवंतानं जर भूपराग जर वाजवला तर तिच्यातून भूपरागाचे स्वर बाहेर निघत आहे. भगवंताला वाटलं आता दुर्गा वाजवा तर त्याच्यातून दुर्गेचे स्वर बाहेर निघतात महाराज. करुण स्वर आले तर भगवंताला वाटलं आता आपण शिवरंजनी वाजवायचं त्याच्यातून शिवरंजनीच बाहेर निघते. म्हणजे भगवंताला जसं वाटतं भगवंताच्या इच्छेमध्ये इच्छा मिळून राहते. आपणही भगवंताच्या इच्छेमध्ये इच्छा मिळून राहा. आतून मोकळं व्हा आणि आपलं पाप भगवंताच्या समोर प्रगट करा. त्या बासुरी सारखा जगाचा नायक आपल्याला जवळ घेतल्याशिवाय राहणार नाही महाराज. आणि अशी ही बासुरी जगाच्या नायकाला वाजवली महाराज. गोपिकेंच्या कानापर्यंत स्वर जाऊन दाखल झाले होते. 10 वाजून 11 मिनिटं झाले होते. ते स्वर त्यांच्या कानापर्यंत पोहोचले आणि मग गोपिका म्हणू लागल्या रे कान्हा तेरी बासुरी नींद चुराए, नींद चुरा के मुझे अपना बना दे. हरे सावरिया कैसी वादमली मुरली. सगळ्या गोपिका भगवंताच्या दिशेने निघाल्या माय बाप आणि सगळ्या एकमेकाला म्हणत होत्या चला चला बाई चला, चला पंगतीला, चला बाई चला. पंक्तीला नाही महाराज. चला हो हो चला बाई चला, अग चला बाई चला, चला बाई चला, चला 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 हो. चला चला बाई चला, चला बाई चला, चला हो. चला चला बाई वृंदावनी जाऊ, नंदाचा बाळ येणे केला नवलाऊ. चला बाई साऱ्या वृंदावनी जाऊ, चला बाई
बाई चला चला बाई चला अगं चला 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 हो चला चला बाई चला चला बाई चला चला हो चला बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू नंदाचा बाळ येणे गेला नवला येणे गेला नवला हे नंदाचा बाळ येणे नंदाचा बाळ येणे गेला नवला सगळ्या गोपिका भगवंताच्या समोर जाऊन दाखल झाल्या मायबाप आणि अशा गोपिकांना ज्या वेळेला अभिमान झाला जगाचा नायक असा प्रधान गोपिकेला घेऊन आपल्या सोबत निघाला तिलाही अभिमान झाला जगाच्या नायकाने तिचाही त्याग केला आणि आता सगळ्या गोपिका एकत्रित आल्या आणि त्या जगाच्या नायकाबरोबर संवाद साधू लागल्या महाराज आणि अशा भगवंताला आता हाक मारू लागल्या हो जयती तेधिकम जन्मना ब्रज श्रयत इंदिरा शश्वदत्र हे गलियों में मेरी आजा गलियों में मेरी आजा मेरा यार बन के आजा मेरा प्यार बन के आजा दिलदार यार प्यारे गलियों में मेरी आजा त्या गोपिका म्हणत होत्या जीवन की शाम होने आई फिर भी शाम न आया जीवन की शाम होने आई फिर भी शाम न आया